काय त्यांच्या मागण्या रास्त आहे. सरकार इतकं अंधाधून कसं काय काम करू शकतं. बघा, एक तर MPSCच्या परीक्षेला 1000 रुपये फी केली. ती फी कमी करायला हे लोक तयार नाही आहे. तलाठी भरत्या केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी तो कारभार जो केलेला आहे तो घोंगळ करून ठेवलेला आहे. त्या ऑनलाईन परीक्षा घेतात. 200 मार्काचा पेपर असतो. विद्यार्थ्यांना जे काही त्यांनी नियम लावला तो 214, 222 असे मार्क कसे मिळू शकतात. आणि जो खरोखर अभ्यास करणारा आहे व्यक्ती, त्याच्यासोबत जर अन्याय होत असेल तर पोरं रस्त्यावर नाही उतरणार तर मग काय करणार आहे. आणि एवढी छोटी, आता एवढे IAS ऑफिसर्स आणि एवढे मोठे कॅबिनेटमध्ये बसतात, एवढं छोटं सेन्सिबली काम नाही करू शकत. असं कसं कोणत्या एजन्सीला काम देता. एजन्सी बस त्यांचं एकच ठरलेलं आहे, एजन्सी. अरे काय ते एजन्सी, जी पद्धत होती त्या पद्धतीने जर परीक्षा घेतल्या असत्या हे सगळे पोरं कशासाठी एवढे नर्वस झाले असतं. एक तर बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज त्यांच्या परीक्षांमध्ये तुम्ही एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे. पण चिडचिड तर होणारच आहे ना. आम्ही या लेकरांसोबत आहोत. असं कसं हे लोक कमी करत नाही, बघून घेतो. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि हजारो कोटी रुपयांचे विकास कामांचं उद्घाटन करतात. तुम्ही कसं पाहताय दौऱ्याकडे? काय आता इथं बघा, युवक रस्त्यावर आहे आणि आजचं युवक दिन आहे. आज 12 जानेवारी आहे आणि त्या युवक दिनी लेकरांना रस्त्यावर उतरावं लागतंय त्यांच्या हक्कासाठी. पंतप्रधान साहेबांचं काय म्हणणं, त्यांना तर ते म्हणतात तेच खरं आहे असं वाटतं. त्यांना तर संविधान पण खोटं वाटतं. 2 दिवसापूर्वी निकाल लागलेला आहे शिवसेना कोणाची, यावर एकनाथ शिंदेचं निकालासाठी स्वागत करणार का असा प्रश्न जेव्हा अजित पवारांना पत्रकारांनी विचारला तेव्हा अजित पवार जे आहेत ते पत्रकारांवर भडकल्याने असे फुकटचे सल्ले देऊ नका असं म्हटलं अजित पवारांनी. नाही, आता काय आहे, चिडचिड करून त्यांनी असंवैधानिक केलेलं आहे. शेड्यूल 10चं उल्लंघन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. शिवसेना ज्या वेळेला फुटली त्याही वेळेला आणि राष्ट्रवादी फुटली त्याही वेळेला. त्यावेळेला तुम्ही जर संवैधानिकरित्या तुम्हाला प्रश्न विचारले जातात, त्याच्यावर जर चिडचिड होत असेल त्याला काही अर्थ नाही आहे. आणि संविधान आहे, या देशामध्ये संविधान दिलेलं आहे. संविधानाच्या हिशोबानं चाललं पाहिजे, नाही तर जनता दाखवेल तुम्हाला काय. हिरमोड झाला या निकालामुळे माहिती नाही मला आता त्यांचं काय झालं काय माहिती. राहुल नार्वेकरांचा जो निर्णय आहे त्याबद्दल राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला हा काळा निर्णय आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि लोकशाहीचा तो काळा दिवस आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. राज्यात नुकताच तलाठी नोकर भरतीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये जो आहे तो अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घोळ झालेला आहे आणि त्या विरोधात अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहे. संपूर्ण हे पेपर जो आहे तो निवड पद्धती जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने घेतली पाहिजे अशी मागणी संपूर्ण विद्यार्थ्यांची आहे. मोठ्या प्रमाणावर जो आहे तो या निकालामध्ये जो आहे तो घोळ झालेला आहे आणि त्यामुळे ऑनलाईन पद्धत जी आहे ती रद्द केली पाहिजे. सोबतच TCS असेल, IBPS या कंत्राटी कंपन्या बंद केल्या पाहिजे. सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या. तलाठी भरती परीक्षा रद्द करावी. सोबतच परीक्षा फी 300 रुपयापेक्षा कमी करावी अशा मागण्यांना घेऊन जे आहे ते हजारो विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचे हजारो विद्यार्थी अमरावती शहरात रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांनी गर्ल्स हायस्कूल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जो आहे तो मोठा मोर्चा काढलेला आहे. आपण बघू शकतो संपूर्ण ग्रामीण भागातले शेतकरी, शेतमजूर कुटुंबातले संपूर्ण विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. परंतु आता जर आपण पाहिलं तर तलाठी भरतीमध्ये जो आहे तो मोठ्या प्रमाणावर घोळ झालेला आहे. 200 मार्काचा पेपर असताना एका विद्यार्थ्यांना चक्क 214 मार्क मिळालेले आहे आणि त्याच विरोधात जर आपण पाहिलं तर विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी जे आहेत त्या रस्त्यावर उतरलेल्या आहेत, आंदोलन सुरू केलेलं आहे, त्यांनी मोर्चा काढलेला आहे. संपूर्ण ही नोकर भरती जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने घेतली पाहिजे अशी मागणी. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. काय मागणी आहेत मोर्चा काढला? सर, मोर्चाचं माध्यम हे आहे की हे जे TCS आहे आणि IBPS आहे, हे TCS IBPS बंद झालं पाहिजे. कारण आपण पाहिलं तलाठी जे भरती झाली जाहीर, त्या तलाठीमध्ये 200 पैकी 214 मार्क्स भेटले. अजून जे संत्री बसले आहेत त्याच्या बापाले 214 मार्क नाही भेटले आणि मला नाही भेटले. त्याच्यामुळे मला असं वाटते की पहिले हे तलाठी भरती बंद झाली पाहिजे. IBPS TCS हे जे दुकानदारी आहे हे बंद झालं पाहिजे आणि त्यानंतर पोलीस भरती जाहीर झाली पाहिजे, ते ऑफलाईन असली पाहिजे. TCSनं IBPSनं जेवढ्या भरत्या घेतल्या आजपर्यंत त्या सरसकट भरत्या बंद होऊन सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की फी जी आहे ती फी 900 रुपये आहे, ती 900 रुपये फी कमी करून सरसकट 300 रुपये केली पाहिजे. जर असं होत नसेल तर त्या संबंधित सरकारला आम्ही निषेध करतो. आम्ही एकही विद्यार्थी या अमरावती जिल्ह्यामध्ये, वाशिम आहे,
यवतमाळ आहे, अकोला आहे, या सगळ्या जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत, आम्ही सगळे विद्यार्थी या निवडणूक भरतीवर बहिष्कार टाकू. आम्ही सगळे इलेक्शन कार्ड आमचे आपल्या कलेक्टरजवळ जाऊन जमा करू आणि निवडणूक आयोगाला हात जोडू आणि त्याला सांगू की आजपासून आम्ही मतदान करणार नाही. त्यामुळं तुम्ही त्या सरकारला आणि या विरोधकांना पहिले विनंती आहे की तुम्ही काही करा, तुम्ही चारा खा, तुम्ही सिमेंट खा, तुम्ही माती खा, तुम्ही गोटे खा, तुम्ही माणसं खा, फक्त एक जे भरती आहे सरकारी नोकर भरती, ती सरकारी नोकर भरती पारदर्शक असली पाहिजे. आणि ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की पारदर्शक आहे, आमच्या मागण्या कोणत्या कोणत्या आहे, तलाठी भरती रद्द पाहिजे, सोबतच आम्हाला TCS IBS बंद पाहिजे, त्यानंतर पोलीस भरती जाहीर पाहिजे, जाहीरनंतर ती ऑफलाईनच पाहिजे. आणि हे सगळं असताना परीक्षा फी जी आहे ती 900 रुपयावरून फक्त 300 रुपयाच्या आत पाहिजे. हे जर असेल तरच हे संबंधित सरकार टिकू शकते, नाहीतर आम्ही विद्यार्थी काय करू शकतो हे तुम्हाला या मोर्चाच्या माध्यमातून दाखवून देऊ आम्ही, हे मात्र नक्की. सर्व ग्रामीण भागातले विद्यार्थी आलेले आहेत, शेतमजूर, गोरगरीब कुटुंबातले, आणि अशा पद्धतीने जर घोळ होत असेल तर संपूर्ण गंभीर हे प्रकरण एकदम गंभीर आहे सर. आणि सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण की सरकार फक्त विद्यार्थ्याच्या जीवाशी घोळ करत आहे. या भ्रष्टबुद्धी सरकारला मला खरोखर हात जोडून सांगायचं आहे की आता तरी जागे व्हा. प्रश्न हा पडतो सर की सगळे विरोधक सगळेजण नाही म्हणताना IBPS TCS पाहिजे नाही, मग हे सरकारचं जवळ होय काय? हे TCS पाहिजे नाही. आम्हाला आमची एक्झाम ही MPSC मार्फत झाली पाहिजे आणि ती ऑफलाईन झाली पाहिजे. असं होईल तरच सरकार टिकू शकते. आणि तेही तुमचं जे आता इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या अगोदर जर पोलीस भरती जाहीर झाली आणि पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली तरच आम्ही सगळे विद्यार्थी सरकारला मदत करू, नाहीतर असंच अहिंसक मार्गानं याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल आणि ते अमरावती जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण होईल. आणि या संकल्प अकॅडमीचा प्रत्येक विद्यार्थी मेलो तरी चालेल, पण आम्ही आमरण उपोषण करू, हे मात्र नक्की. आपल्यासोबत शिक्षक आहेत, काय सांगणार? मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आज या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर अमरावतीमधनं या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. कसं पाहता, काय मागणं आहे? सर, आपण बघितलं याआधी पण सरकारी भरती सरकार करत काय आहे. याआधी पण या भरतीवर असं झालं, मुंबई पोलीस भरतीमध्ये बघितलं की त्यात साफ कळलं असं की बुवा यात भ्रष्टाचार भरतीमध्ये काय झालं. गव्हर्नमेंटला हेच वाटलं की काही दिवसांना सगळं निमूटपणे व्यवस्थित चालणार आहे. कसं आहे, काही दिवस मुलं आंदोलन करतात, येतात, परत मुंबई भरती लगातार तसंच झालं जसं व्हायचं होतं तसं. आता परत त्यांना हेच वाटत आहे की बुवा आपण असं करून तरी चालणार आहे म्हणून, पण आता असं होणार नाही आहे. प्रत्येक व्यक्ती आता गोरगरिबात यांनी कुठं भरायचे. प्रत्येक वेळेला तुम्ही सांगता मेगा भरती जागा तरी असतात किती, आणि असून पण या मुलांना 900 हजार रुपये कुठून परवडणार आहे. एका मुलाकडे 25 30 हजार रुपयाचं फॉर्म भरून आहेत तयार, तर कुठून आणलेले यांनी पैसे? यांचे आईवडील गहाण आहे, यांच्याकडे बघत कोण आहे? प्रत्येक वेळेला तेच आहे. एक रोहित पवार साहेबांनी मुद्दा उचलला होता, त्या भरती काय झालं, कोणती फीस कमी झाली, त्यानंतर 6 भरत्या निघाल्या. 6 भरती सांगा बरं तुम्ही, 900 1000 1100 रुपये ह्या भरतीचं आहे. या बाकी आधी गव्हर्नमेंट होतं 200-250 रुपये सरकारी फी एवढी भरपूर आहे. ती 1000 रुपये. मॅक्सिमम टॅलेंटेड मुलं पण फॉर्म भरू शकत नाही आहे. त्यांना माहिती आहे आपलं टॅलेंट आहे, पण त्यांना असं वाटतं 1 ते 2 फॉर्म जरी जास्त झाले 1000 रुपये 2000 रुपये कुठून आणणार आहे. अर्धे मुलं हाफ मेसवर जगतात इथं. इथं कोणी लँडलॉर्ड नाही आहे, त्यांच्या खिशात सगळं पैसा कोण बघत आहे? विद्यार्थ्यांकडे कोणी नाही बघत आहे. आणि आपण म्हणतो युवा दिन. आता युवा दिनाच्या दिवशी तुम्हाला दिसत आहे ना, युवा तर रस्त्यावर आहे, मग युवा दिन कसला हे सांगितलं आहे का? मला तर नाही वाटत काही. यात बाबासाहेब पण आता बघत असेल तर त्यांना पण वाटत असेल की आपण काय करून ठेवलंय, बघत आहे सगळं. संतप्त प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या. मोठ्या प्रमाणावर जो आहे तो तलाठी भरतीमध्ये जो आहे तो घोळ झालेला आहे आणि त्या विरोधात हजारो विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. सोबतच जी आहे ती ही तलाठी प्रक्रिया संपूर्णपणे रद्द करावी, नव्याने जी आहे ती निवड झाली पाहिजे, नव्यानं परीक्षा घेतली पाहिजे. सोबतच MPSC मार्फत संपूर्ण या परीक्षा झाल्या पाहिजे आणि ही तलाठी भरती जी आहे ती रद्द झाली पाहिजे. अशा विविध मागण्यासोबतच पोलीस भरती जी आहे ती देखील काढली पाहिजे. अशा मागण्यांना घेऊन जे आहे ते अमरावतीमधील हजारो तरुण जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.